अरे भावानू लय उकडायला लागले. शिर्या वारा घाल रे जरा. ए भावानू निवांत बसलाय. चला गेला का लय दिवसाला पार्टी केलेला पार्टी करूया. होय होय चला चला वय बेस कापूया पार्टी करूया. काय कापूया? ते बोकड कापूया म्हटलं पार्टी करूया. नको बाबा आमचं फादर लय डेंजर आहे. बोकड कापले का नाही जीव घेईल माझा जीव. हा मग आमच्याकडे पैसे नाहीत पार्टी करायला. हायला बरं माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तसं करूया. काय आयडिया तुझ्या डोक्यात? सांगतो. अण्णा शेडवर जाऊया. तिथं त्याच्या कोंबड्या येत्या त्या पळवून आणूया पार्टी करूया. एक नंबर आयडिया बाबा. चल चल चला चला. हॅलो. 4 कोंबड्या आहेत त्याच्या 2 इकायच्या आहेत त्या. हा बर आहेत की तसल्या पण कोंबड्या आहेत आपल्याकडे. बर बर काही कोंबडी पण आहे की आपल्याकडे. आईच्या गावात डालगं कुठे गेलं? कुठे नेलं? कोंबड्या कुठे गेल्या माझ्या? अरे कोण आहे तिकडे? होय भावानू 4 कोंबड्या येत्या मस्तपैकी आज रातच्याला कापूया आणि पार्टी करूया. बर मी मसाला आणतो सगळा. बर मी कांदा लिंबून मीठ आणतो. भावानू मी बघून त्याल आणि चटणी आणतो. मग मी काय आणू? तू बी भाकरी आण सगळ्यांसाठी. बर मग मी येतो एकटाच खाया नुसतं. अरे बुरट्या तू भात घेऊन ये मसाले भात. एकटाच येतो म्हणला. हावरिया ओय भावानू मटण शिजत आलंय. आता चटणी टाकली विषय संपला. होय मन्या भावा चटणी काढ बाहेर. अरे बुरट्या चटणी तू आणणार होतास मी नव. मी कुठे चटणी आणणार तो ऋषी आणणार होता नव्हता का? तूच आणणार होतास की चटणी आणि त्याल. हा इच्छा गावात भावांना का चटणी घरात विसरली. अरे माकडा जा लवकर ना चटणी. एकटा कुठे जाऊ भावा आम्हाला भ्या वाटतं या. मन्या भावा तू चल की माझ्यावर. मी नाही बाबा तो भूताटकीचा रस्ता आहे मला भ्या वाटतंय. अरे नाटकी करू नका जावा लवकर चटणी आणा जावा. बर चल म्हणे. वय ब्या तुझ्या रस्त्याने निघालायस का नाही? त्या रस्त्यानं आमचं म्हातारा एकदा निघालं होतं आणि मागनं भूत आलं आणि म्हाताऱ्याचं गाचकन धरलं. काय धरलं? पाय धरलं पाय बुरट्या. विसल्या भावा ही भ्याद होतोय मला. मी जायचं. अरे ऋषा माकड्या तू जाणार का याच्यावर? नाही मी थांबणार आहे. मग बस चल जावर. येतो लगेच. कसला आवाज आला रे भावा. वैब्या या आंब्या झाडाला खालच्या गलीतल्या आंब्यानं फास लावलेला. 100% त्याचा आत्मा ओरडला असणार आहे. देवा वाचवा मला. मन्या कुठे गेला? मन्या भावा कुठेच मन्या. गावात मन्या काय झालं तुला? मन्या इथं कसं आलास? मन्या काय झालं तुला? आईच्या गावात. ओ मामा दादा कोण आहे का तिकडे? माझा जोडीदार बेशुद्ध पडला या. भूत. अरे भावा मी आहे मन्या. मन्या बुरट्या कुठे गेला होतास मला एकट्याला सोडून? अरे मला कुणीतरी मागं वडलेलं मग मी बेशुद्ध झालेलो आणि आता उठून बघतो तरी तू आईच्या गावात बुरट्या लय डेंजर भूत होतं. भूत बघून माझी इथं बरं टाळारा फाटलेली बघ. असू दे देवाचं नाव घेऊन घरला जाऊया. बरोबर. हे बाबा भ्या वाटतंय लईला का. घेऊ नको मी अण्णा आहे. आईच्या गावात अण्णा तुझ्या आईचा टन्ना भेटू कसल्या जोरात. पोरानं कुठे गेलेला? काय नाही अण्णा रानात फिस्ट केल्या मग चटणी सरल्या म्हणून चटणी आणाय निघालेलं. मग काय बोकडाचं मटर असेल फिस्ट साठी? नाही तुमच्याच कोंबड्या कापल्या त्यांनी फिस्ट केल्या. म्हणजे तुमच्या रानाजवळ कोंबड्या कापून फिस्ट केल्या असं म्हणलं मी. बर पोरानो रात्रीच या वाटेनं जाऊ नका. भुताटकीचा रस्ता येऊ. अण्णा आम्हाला चौकापातूर तेवढं सोडता काय? अरे तरणी बाण पोर तुम्ही भूताला बेतायच हवी. एकदा माझ्या पुढे भूत आलं असं फिरून आपटलं त्या भूताला. बरं अण्णा तुम्ही भूत प्रत्यक्षात बघितले काय? नुसतं बघितलं नाही तर त्या भूताला खांद्या घेऊन फिरलोय मी. एकदा आमच्या रानात भूत आलेलं त्याला बांधून घातलं मी आणि खोबरेल त्याला लावून त्या भूतावर उडी मारून बसलो मी. वैब्या मन्या कुठे गेला सर? वैद्या आपण मुतारी तेवढ्यात भूताना अन्नाला धरला काय माहित भावा. चलित नाहीतर भूत आलं म्हणजे आपली मारल. आपल्याला मारल भूत. चल
मन्या भावा 5 मिनिटं थांब, आतनं जाऊन चटणी घेऊन येतो. चल बाबा. अरे शिर्या कसला आवाज आला? काय माहित भावा. भावा जळान संपलंय, जळान आणलं पाहिजे. बर मी जाण घेऊन येतो, तुम्ही बसा इथं. आम्हाला भ्या वाटते, तू कुठे जाऊ नकोस. अरे भरट्यानं जवळ भूत येत नसतंय, बसा इथं. लवकर ये. हा येतो, बसा इथंच. लवकर ये बर का. हा येतो रे. आईला काय ऋषी आम्हाला भ्या वाटते. बुरट्यानं मीच आहे. विसल्या बुरट्या बेलो की आम्ही नाही थांबत, जातो घरला. बसा बसा बसा, चेष्टा केला का? बसा. लवकर ये जळान घेऊन. हा येतो, जाण घेऊन इथं बसा, भिऊ नका. चला लवकर, जाण घेतो, मटण खायचं आहे. वैब्या बुरट्या तो आहे शिवी, तुला लगा चटणी आणा पाठवलेला गेला नाही शिवी. नाही गेलो. नाही गेलास मग ये इकडे, जाण मोठ लाग मला. ये अरे की अरे भट्ट्या वैब्या, आता काय मालिश करतोस का पाठीची? जाण मोड का पाणी. अरे तुझ्या काय झालं विसल्या? अरे माझ्या मागे मुत लागले आता. विसल्या आम्हाला लय भ्या वाटायला लागले. आईच्या गावात वैब्यानं म्हणे कशी आण नाही अजून, चटणी आणा गेली ती. पहिलं काय 1 तास झालं गेली ती, कशी काय आली नाही तर. मन्या भावा, इकडं भूतांचा आवाज येईना बघ. 100% इकडं भूत नसणार आहेत. बरं झालं बघ. विसल्या आम्हाला लय भ्या वाटायला लागले. मला पण लय भ्या वाटायला लागले भावा. भिऊ नका, आम्हीच आहे. वैब्या माकडा इतक्या उशीर कुठे होतास? अरे भावा काय सांगू तुला, रस्त्यात जाताना आम्हाला भूत दिसलं. काय? मला पण भूत दिसले. काय सांगतोयस? भावा लवकर आवरून घरला जाऊया, नाहीतर भूत झपटायचं आपल्याला. ए भावा, ते तांबे बघ आपोआप निघालाय. कुत्र्या आमटी करायचं मोठं पात्यान कुठं आहे? अगं म्हातारे, मला काय माहित. इकडे काय त्या तू तर रात्री पार्टी करायला नेलं होतंस की तुला उत्तरा फोडायला तुला खोटं बोलतोय. म्हातारे तिथं विचारलं पात्याला. तुला नेहला जाळायला कुठं आहे ती पात्याला घेऊन येतात जा लवकर. मी नाही जाणार म्हातारे. रात्री पार्टी करायला गेलो तिथं मी भूत बघितलं, आणि भूत बघितलं जेवलो पण नाही, तसंच पळून आलोय. कुठं बघितलंस भूत? अगं त्या आंबऱ्यानं आंब्यात झाडाला फास लावून घेतलाय का नाही, तिथं बघितलं भूत. अरे नरसाळ्या, ती भूताट किती जागा आहे, कशाला मरायला ना तशी तर. म्हातारे मला सांग, तू भूत बघितलंस का कवा? मी नाही बघितलेलं, पण तुझ्या आज्याला भूताची पालखी दिसली. कसली असते भूताची पालखी? अरे मुशाला भूतांची दसरा असती. बर मग त्या दसऱ्याची पालखी रातच्या 12 वाजता आपल्या गावात न जाती. मग म्हातारे आपण दोघं त्या जत्रेची पालखी बघायला जाऊया काय? अरे चेपक्या, कामाधंद्याचं बघ ना आधी. पालखी बघतोय भूताची. म्हातारे तू पण जरा कामधंदा करत जा. बघल तेव्हा खुर्चीवर बसले असतेस, खुर्चीला वाळवी लागल्या खाल्ले. अरे तुला चला फोडान तुला माझा मी बघायची. बर बघ तुझं तू. वैब्या हडसं लवकर, शिर्याला रात्रीच्या भूतानं झपाटले कस तरी करायला लागली ती. आईच्या गावात. बरोबर चल 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 चल. शिर्या सोडा त्याला. काय झालं शिर्या?